नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण चणक फ्राय आणि रवा फ्राय आणि चणकची कढी बघणार आहोत, म्हणजे सार बघणार आहोत। चणक फिशचं जे आहे ते सार बघायचं आहे, कढी बघायची आहे। तर चणक ही फिश अशी आहे की ती नॉर्मली अशी मार्केटमध्ये मिळत नाही। तुम्ही जर का कोकणामध्ये आलात तर तुम्हाला हॉटेलमध्ये जरूर ह्याची थाली खायला मिळेल। सुरमईपेक्षाही खूप छान आणि किमतीने महाग अशी ह्याची थाळी विकली जाते, हॉटेलमध्ये असते। 480 वगैरे ह्याची थाळी असते। आणि जर सुरमई आणि चणक हे ऑप्शन असेल, प्रत्येक हॉटेलमध्ये अवेलेबल नसते, ती असेल तर तुम्ही चणक नक्की ट्राय करा। ही चणक आहे आणि नॉर्मल मार्केटमध्ये ही यासाठी नाही मिळत कारण ह्याची जी मासा जो कट केला जातो तो अतिशय वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मधून असा कट केला जातो। तर ह्याच्या ह्या अशा पसरट ज्या आहेत त्या तुकड्या आहेत। मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला लिंबू पिळून घेतलेला आहे। प्रत्येक माशाला मी जे फ्राय करण्यासाठी असतात त्याच्यावर मी लिंबू घालते, तुम्ही आगळेही वापरू शकता। आणि त्यावर मीठ, हळद, त्याच्यानंतर लाल मसाला, गरम मसाला आणि धणा पावडर घातलेला आहे मी, आणि या माशाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे। हा मासा जो आहे तो अतिशय छान चवीला लागतो। सुरमईपेक्षाही ह्याची चव खूप छान, म्हणजे आम्हाला तरी खूप आवडते। आणि प्रत्येक माशाच्या हॉटेलमध्ये हा मिळत नाही, म्हणजे माशासाठी जे जेवण मिळतं जिथे तिथे हा चणक मासा मिळत नाही। तर जर तुम्हाला कधी आलात तुम्ही कोकणामध्ये आणि चणक थाळी वगैरे असली तर तुम्ही नक्की ट्राय करा, ती त्याची चव तुम्हाला अतिशय आवडेल। तर अशा पद्धतीने मी मासाला जे आहे ते व्यवस्थित मीठ, मसाला, लिंबू, हळद, धणा पावडर, गरम मसाला पावडर लावून घेतलेला आहे। आता एवढ्या तुकड्या तर मला नको हव्या होत्या, तर त्याच्यातल्या अर्ध्याहून अधिक तुकड्या ज्या आहेत ते मी काढून ठेवलेल्या फ्रीजमध्ये। पण माशाची जी कढी करायची आहे, माशाचं सार, त्याच्यासाठी मी लाल मिरच्या घेतलेल्या होत्या। तर बेडगी मिरच्या मी 4 आणि शंकेश्वरी मिरची 4 अशी भिजत घातलेली होती। त्याच्यावर मी चिंच घातली, चिंच, त्याच्यानंतर अर्धा कांदा, लसूण घातल्या, लसणीच्या 5 ते 6 पाकळ्या घालायच्या आहेत। ओलं खोबरं घातलेलं आहे, त्यावर हळद आणि धणा पावडर घातलेले आहे। जर खडा धणा असेल तुमच्याकडे तर तो भिजवून सुद्धा तुम्ही घालू शकता, 2 चमचे मोठे धण्याचे, आणि नसेल तर धणा पावडर घाला। आणि काळी मिरी पावडर मी घातलेली आहे, आणि थोडासा लाल तिखट मी अंबारी मसाला घातलेला आहे। तर शंकेश्वरी मिरची एवढी फारशी तिखट नसते आणि बेडगीसुद्धा बेताचीच असते, तर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। हे बघा, पाणी घालून जे आहे ते छानपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे। आणि चणक माशाचं जे शेपटीकडचा भाग आणि तोंडाकडचा भाग जे आहे तर त्याचे तुकडे आहेत। आणि फोडणीसाठी हा अर्धा कांदा मी वाटणात घातला, आणि अर्धा कांदा जो आहे उरलेला तो फोडणीसाठी ठेवलेला होता, आणि कढीपत्ता। तर ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे टोपामध्ये। मीडियम फ्लेमवरच आपल्याला जे मच्छीची कढी आहे, मच्छीचं सार ते करायचं आहे। कांदा घातलेला आहे अर्धा कापलेला, त्यावर जे आहे तो चांगला भाजला गेला थोडा वेळ, 1 मिनिटानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला हिंग पावडर घालायची आहे, आणि कढीपत्ता आहे तो फाडून घालायचा आहे। फाडून घातल्याने जी चव आहे ती अजून येते त्याची। तर त्यामुळे जे आहे ते फोडणी झाल्यानंतर आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये, ते थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला दाटसर असं जे आहे ती मच्छी कढी शिजत ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने जे आहे ते मच्छी कढी करताना सुरुवातीलाच आपल्याला मासे घालायचे नाही आहेत त्याच्यामध्ये, कारण मासे जे आहेत ते कढीमधले, सारामधले मासे शिजतात पटकन, आणि आपण जे आहे ते तुकडे होतात त्याचे। तर 1 उकळी आल्यानंतरच, तर मच्छी कढीला जशी 1 उकळी येईल तुमची मीडियम फ्लेमवर, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे माशाचे तुकडे आहेत, म्हणजे शेपटीकडचे तुकडे आणि माशाच्या तोंडाकडचे तुकडे, ते घालायचे आहेत। त्यापूर्वी मी आधी त्याच्यामध्ये त्रिफळा जे आहे ते फोडणीमध्ये घातलेले नाही आहेत, 4 ते 5 त्रिफळा जे आहेत ते उकळत असताना त्यामध्ये घातलेले आहेत मी। त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे माशाचे तुकडे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी माशाचे तुकडे हे ॲड केलेले आहेत। तुकडे ॲड केल्यानंतर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित
उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ सर्वात शेवट घालायचं आहे. तर मीठ घातलेलं आहे चमचाभर आणि कोकम घातलेलं आहे. कोकम जे आहे ते वाटणात मी चिंच घातलेली होती, आमटाण असं पण म्हणतात त्याला, ती घातलेली होती. आणि जेव्हा आपल्या मच्छी कढीला जेव्हा उकळी येते तेव्हा त्याच्यामध्ये 3 ते 4 कोकम घाला तुम्ही. आणि अशा पद्धतीने मच्छी कढी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर हे बघा, मी जे मॅरिनेट केलेला होता मासा फ्रायसाठी, तर त्याच्यातल्या ज्या आहेत त्या अर्ध्याहून अधिक मी तुकड्या ज्या आहेत ते काढून ठेवलेल्या होत्या फ्रायच्या. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आम्हाला लागण्यापुरत्या तिघांसाठी ह्या एवढ्या इनफ होत्या, म्हणून ह्या 3च ह्या मोठ्या अशा मी आता फ्राय करणार आहे. रवा फ्रायसाठी नेहमीप्रमाणे रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे, म्हणजे कोटिंग व्यवस्थित येते. तर फ्राईंग पॅनमध्ये जे आहे ते तुमचं माशाची तळण्याची जी कढई असेल किंवा काही पॅन असेल त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला मासा भाजायचा आहे, छान असा कुरकुरीत. आणि रवा जो आहे तो त्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. खरपूस असा मासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. या तुकडीला जे आहे जास्त मोठ्या फ्लेमवर करायचं नाही आहे. छान लाल असा कलर, लालसर असा कलर येणार तुमचा. अशा पद्धतीने अलटून पलटून आपल्याला ही फिश फ्राय पद्धतीने जे आहे अतिशय छान असा मासा आहे. हा मासा दाखवण्याचं कारण असं, हा खूप रेअर आहे आणि खूप टेस्टी आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर का कधी मिळालं खाण्यासाठी तर तुम्ही नक्की ती डिश ट्राय करा. अशा पद्धतीने आपलं जे आहे ते चणक फ्राय आणि चणकची जी कढी आहे ती रेडी झालेली आहे. झटपट सिंपल अशी रेसिपी आहे, छान. आणि भाकरीसुद्धा तुम्ही ह्याबरोबर खाऊ शकता किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता. आमच्याकडे राईसबरोबर खाणं जास्त पसंत केलं जातं. तर अशा पद्धतीने ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नक्कीच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.